मित्रहो नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला या चित्रसंवादामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मर्यादा पुरुषोत्तम ही रामायणावर आधारित चित्रमालिका मी जी रंगवली होती त्यामध्ये मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की ही चित्रमालिका रंगवताना रामायणातील जे चमत्काराचे प्रसंग आहेत किंवा अतिमानवी प्रसंग आहेत त्यांना मी बाजूला केलेला आहे आणि खरोखरच संस्कार देणारे जे विषय आहेत किंवा प्रसंग आहेत तेवढेच स्वीकार करून त्यावर जवळजवळ 28 ते 29 चित्रांची मी मालिका रंगवली होती. आता हे जे चित्र आहे हे कोपभवनातून अंगारवृष्टी चित्र पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की या चित्रामध्ये प्रभू रामचंद्र आणि दशरथाचा मंत्री सुमंत हे दोघेजण उभे आहेत आणि कोपभवनामधून कैकेयीने तिचे दागिने आणि इतर काही वस्तू बाहेर फेकलेल्या आहेत. आता हा प्रसंग चित्रपटामध्ये किंवा सिरीजमध्ये किंवा अन्य पूर्वासुरांनी काढलेल्या चित्रांमध्ये तुम्ही पाहिलेला आहे. यात नवीन असं काही नाही आहे. परंतु त्या सर्व चित्रांमध्ये आणि प्रसंगामध्ये आपण बघतो की दशरथ डोक्याला हात लावून बसलेला आहे. कैकेयीने तिचे सगळे केस सोडलेले आहेत आणि अस्ताव्यस्त पडून ती आकांडतांडव करत आहे आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी उभे आहेत. सुमंतसुद्धा त्या ठिकाणी हात जोडून उभा आहे. खरं या चित्रांमध्ये पती पत्नींचा झगडा किंवा भांडण किंवा कैकेयीचा हट्ट याला महत्त्व द्यायचं नाही आहे मला. आणि चित्रामध्ये तेच जास्त नाट्यमयरित्या किंवा त्या सिरीजमध्ये आणि नाटकामध्ये आपण बघत आलो. आपण ह्या चित्रात दाखवताना संस्कार नेमका काय देणार आहोत ह्याचा मी विचार करू लागलो आणि मग लक्षात आलं की त्यावेळी अशी प्रथा होती म्हणजे की घरातल्या स्त्रीला जर राग आला तर ती राग व्यक्त करण्यासाठी कोपभवनात जाऊन बसायची. म्हणजे रागवण्यासाठी किंवा हट्ट पुरवावा म्हणून रुसण्यासाठी त्यावेळी एक वेगळी खोली असायची. त्याला कोपभवन म्हणायचे. आता आपल्या छोट्याशा दुनियेमध्ये घरामध्ये कोपभवन नाही त्यामुळे कोपऱ्यात बसायचं. आपल्याकडे मराठीत म्हण आहे रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू. तर हे जे आहे ना की कोपऱ्यामध्ये तोंड करून बसायचं आणि आपण रागवलोय आणि रुसलोय त्या दाखवायचं. या सगळ्यामध्ये मला काय दाखवायचं या चित्रात रामाची स्थितप्रज्ञता दाखवायची. म्हणजे सुमंत त्याला सांगतोय की तू आज जा आणि काय झालंय ते पाहून घे. आणि प्रभू रामचंद्रांनी जो काय निर्णय होईल तो स्वीकार्य आहे असं म्हणून आपले हात आपल्या उपरण्यामध्ये बांधून घेतलेत. ही शरणागती नाही आहे. हे या ठिकाणी त्याला व्यक्त करायचं तुमचा जो काही निर्णय होईल तो मला मान्य आहे. आणि अशा प्रकारची भावना अधोवदन असलेला प्रभू रामचंद्रांचा चेहरा हात बांधलेल्या स्थितीत आणि एकही पाऊल पुढे टाकलेलं नाही आहे किंवा मागे पण घेतलेलं नाही आहे. आणि नेमकं आत काय चाललं आहे याची कल्पना येईल अशाच प्रकारचं वातावरण मला त्या दरवाजाच्या बाहेर दाखवायचं आहे. म्हणजे दोघांचं भांडण चाललं असेल तर मध्यस्थीला तिसऱ्यांनी पडण्यापेक्षा शांतपणे त्या वस्तुस्थितीला स्वीकारणं हे फार महत्त्वाचं असतं काही वेळा. आणि या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की कोपभवनामधून जी काही अलंकार बाहेर फेकले गेलेले आहेत त्याच्यामध्ये
तिने कुंकवाचं करंडकसुद्धा बाहेर टाकलेलं आहे. पुढे तुम्हाला माहितीच असेल की याच पुत्रवियोगाने दशरथाला मृत्यू प्राप्त झाला. तर ही जी अवस्था आहे ही चित्रामधून मला प्रकट करायचं आहे. आणि ह्या चित्रामध्ये संस्कार घेण्यासारखी गोष्ट काय असेल तर गृहकलहामध्ये तो शांतपणे स्थितप्रज्ञ वृत्तीमध्ये त्याला निवांत होऊ देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. गोष्ट स्वीकारणं हे खूप वेळा त्याचा विरोध करण्यापेक्षाही अधिक सुखकारक असतं, उपाय दाखवणारं असतं. म्हणून या चित्रात कोपभवानामधून अंगारवृष्टी होत असताना शीतलता प्रभू रामचंद्रांनी जी धारण केली आहे ही कुटुंबामध्ये कुटुंबप्रमुखांनी धारण करावी, अशा प्रकारचा संदेश आणि संस्कार देण्यासाठी ही मी चित्रनिर्मिती केली. मित्रहो, असं चित्र तयार करत असताना आणि हे चित्र पाहत असताना अनेकांना मूकपणेच आपल्या घरात होणारा शीतयुद्धाची किंवा गृहयुद्धाची आठवण होत असते. आणि खरोखरच चित्र जर संस्कार देणारं असेल तर अशाच प्रकारे ते रचलं गेलं पाहिजे. नाट्यमयतेपेक्षा स्थिरतेमध्ये सुद्धा ते सामर्थ्य, ते बल असतं हे दाखवण्यासाठीच मी हे चित्र तुमच्यासमोर मांडलं. अशाच चित्रांपासून आणखीन संवाद साधण्यासाठी आपण पुन्हा भेटत राहू. नमस्कार.